नागपूर ते तुळजापूर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 361 वरील नांदेड शहरालगतच्या एजीजीएस कॉलेज समोरील उड्डाणपुलाचा एक भाग कोसळला। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र 2 जण किरकोळ जखमी झाले आहेत। मात्र पुलाचा भाग कोसळतानाची संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत आणि या अपघाताचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहेत आणि कामाच्या दर्जावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। नांदेड लातूर महामार्गावरील हा उड्डाणपूल वर्षभरापूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता। 1100 कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग बांधण्यात आला। काही ठिकाणी अजूनही काम सुरू आहे। घटना घडली तेव्हा पुलावर आणि खाली सर्व्हिस रोडवर मोठी वर्दळ असते। याच भागात एजीजीएस कॉलेज आणि शासकीय रुग्णालय असल्यानं विद्यार्थी आणि रुग्णांची मोठी वर्दळ असते। पुलाचा स्लॅब कोसळल्यानंतर तातडीनं या ब्रिजवरील आणि सर्व्हिस रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली। त्यामुळे नांदेडहून लातूरला जाणाऱ्या वाहनांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे। मात्र या अपघाताचं कारण भूकंप असल्याचा दावा संबंधित कंपनीच्या अभियंत्यांनी केला आहे। 2 दिवसांपूर्वी नांदेडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते, त्यामुळेच पुलाचा भाग कोसळण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे। NHAIचे अधिकारी महेश पाटील म्हणतात की या प्रकरणाची सत्यता तपासण्यासाठी दिल्लीतून एक तांत्रिक समिती नांदेडला येणार आहे। ती संपूर्ण चौकशी करेल। पण प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी प्रशासनाच्या या दाव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार हा पूल गेल्या 2-3 महिन्यापासून एका बाजूला झुकलेला होता। काही दिवसांपूर्वीच येथील एक मोठा विजेचा खांबही हटवण्यात आला होता। म्हणजेच प्रशासनाला आधीच या पुलाच्या दुरावस्थेची कल्पना होती, तरीही दुर्लक्ष करण्यात आलं आहे। नागरिकांनी आरोप केला आहे की हा पूल घाईघाईमध्ये आणि निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून बांधण्यात आला आहे। तसेच काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी भाजप सरकारला लक्ष्य केलं आहे। त्यांनी काय म्हटलं आहे पाहूयात। नांदेडचा विष्णुपुरी दवाखान्यासमोरचा ब्रिज त्या ठिकाणी पडलेला आहे। ब्रिजला मोठं भगदाड पडलेलं आहे आणि याच्याहून हे भगदाड हे विकासाचं भगदाड कसं आहे आणि विकासाचं मॉडेल कसं आहे या भाजप सरकारचं याच्याहून सिद्ध होते। हजारो कोटीचं काम केल्याचा दावा भाजप सरकार एकीकडे करत आहे आणि एकीकडे अशा करोडो रुपयाच्या कामाला भगदाड पडताना दिसतंय। आणि आम्ही आज काँग्रेसच्या वतीने मागणी करत आहोत की या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जे हास्यास्पद स्टेटमेंट केलेले आहे की भूकंपामुळे हा भगदाड पडलेला आहे। खरं तर भूकंप हा हिंगोली आणि वसमतच्या दरम्यान झालेला आहे। तिथल्या भूकंप झालेल्या जागेवर एकाही घराला साधी भेट सुद्धा पडलेली नाही आणि 100 किलोमीटरच्या इथल्या पुलाला भगदाड पडलेले अधिकारी म्हणतात, हे हास्यास्पद आहे। आणि आम्ही काँग्रेसच्या वतीने मागणी करत आहोत की त्या ठिकाणी लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे आणि जो कोणी दोषी असतील याच्यावर लवकरात लवकर फौजदारी कारवाई झाली पाहिजे। आम्ही या मागणी करत आहोत। आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून NHAIचे विशेष पथक नांदेडला येणार आहे। पुलाच्या बांधकामातील दर्जा आणि देखभालीतील हलगर्जीपणा याची सखोल चौकशी केली जाणार आहे। सध्या सोशल मीडियावरही या पुलाच्या निकृष्ट कामाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे। 1100 कोटी रुपयांच्या महामार्गावर वर्षभरात भगदाड पडल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। मुंबई तकसाठी कुवरचंद मंडले, नांदेड।